गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा ही दूषित प्रमाणामध्ये आढळून येते। मी सध्या मुंबईच्या बँड्रा वर्ली सिलिंग परिसरामध्ये आहे। या ठिकाणचं जर वातावरण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आज मुंबईची हवा ही प्रचंड दूषित प्रमाणामध्ये आहे। शासकीय समीर ॲपनुसार मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 121च्या घरामध्ये पोहोचलेला दाखवत आहे। मात्र इतर ठिकाणी तो 256च्या घरात अति धोकादायक श्रेणीमध्ये दाखवला जातोय। PM 2.5चं प्रमाण 171वर पोहोचल्याचं बोललं जातं, तर PM 10चं प्रमाण 218वर पोहोचलेलं आहे, जो की धोक्याची घंटा मानली जाते। मुंबईची हवा ही धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचलेली असताना आज सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते। आपण दूरपर्यंत पाहिलं तर जी स्कायलाईन आपल्याला या ठिकाणाहून क्लिअर दिसते, ती स्कायलाईन आज कुठेतरी दिसेनाशी झालेली आहे। ज्या इमारती आहेत त्या सुद्धा या धुक्यामध्ये हरवल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। हवा श्वसनासाठी योग्य नाही आहे, त्यामुळे श्वसनाचे जे विकार आहेत ते सुद्धा आता वाढत चाललेले आहेत। मनपाकडून 1000 बांधकाम साईट्सना नोटिसेस बजावण्यात आल्याची माहिती मिळते, मात्र धुळीकण हवेतच तरंगताना आढळत आहेत। यावर कुठल्याही ठोस उपाययोजना महानगरपालिकेकडून केल्या जात नसल्याचा दावा सुद्धा तज्ज्ञ करतात। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये बिघडणारी हवा आरोग्यासाठी घातक ठरते आणि यावर पर्याप्त उपाययोजना आखूनही त्यात कुठलेही ठोस बदल पाहायला मिळत नाही आहे। प्रदूषणाच्या विळख्यात मुंबईकर अडकतोय, मुंबई अडकते आणि मुंबईकरांना महानगरपालिका आता या सगळ्यांमधून दिलासा कसा देणार हा सुद्धा आत्ताच्या घडीचा कळीचा मुद्दा आहे। कारण इथे प्रश्न मुंबईकरांच्या आरोग्याचा आहे, मुंबईकरांच्या श्वासाचा आहे आणि हा श्वासच जर मोकळा नसेल तर मग मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला नेमकं यातून बाहेर कोण काढणार हा सवाल सुद्धा विचारला जातोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।